तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहितीवरून अनुमान काढणे हे शिकणार आहोत. माहितीवरून अनुमान काढणे दिसतंय सर्वांना? तर बघा, इथे काय करायचं, अनुमान काढत असताना पहिले वेन डायग्राम बनवून टाकायची. तर वेन डायग्राम कशी बनतील तर बघा इकडे. हां, तर पहिला एक्झाम्पल आहे. काय म्हणते पहिलं एक्झाम्पल? एकदम सोपं राहते, काही कठीण नाही राहते ते. तर काय म्हणता येतं, काही देश राज्य आहेत. काही देश राज्य आहेत. काही देश हा देश वे, हा देश. काही देश राज्य आहे म्हणताय, म्हणजे राज्यामध्ये आहे, तर हे झालं राज्य. ठीक आहे. दुसरं काय म्हणताय, सर्व राज्य शहर आहे. हे झालं राज्य, हे राज्य झालं आणि हे झालं शहर. ठीक आहे. आपण अशा दोन वेन डायग्राम बनवून टाकल्या. दिलेल्या माहितीवरून वेन डायग्राम बनवल्या. आता दोन्हीवरून एक डायग्राम बनवायची. आता दोन्हीवरून एक डायग्राम बनवायची म्हणजे तर काय म्हणता येतं, राज्य शहरे आहे. ठीक आहे. हे राज्य वे, हे शहरे वे. आणि इथं दिलं होतं देश कुठे आहे, राज्यात आहे. देश राज्यात आहे म्हणजे ह्या इकडे आला, राज्यामध्ये गेला पाहिजे ना देश, तर म्हणून हा झाला काय, देश झाला. आत्ता अशी वेन डायग्राम काढली, कोणतेही एक्झाम्पल राहा, असं बरोबर दोन दिलेल्या माहितीवरून दोन वेन डायग्राम काढायच्या. त्या दोनावरून एक तिसरी वेन डायग्राम बनवायची. काही विचारू आता तुम्हाला येते. आता पाहिजे काही विचारलं तरी, काही देश शहरे आहेत. काही देश शहरे आहे, हा देश वे. शहरामध्ये आता असं विचार करत असताना काय करायचं, काही देश शहरी आहे म्हणजे देशाचा जो वर्तुळ काढला आहे, वेन डायग्राम आहे, तर वर्तुळ काढला आहे तो कुठे गेला पाहिजे, शहरामध्ये गेला पाहिजे. गेला आहे का, तर देश, सर्व देश म्हणते, हा देश, सर्व देश शहरामध्ये गेला आहे का, तर गेला आहे. गेला आहे नाही तर इथे गेला आहे म्हणजे सर्व नाही, काही देश शहरे आहेत म्हणजे देशाचा वर्तुळ आहे तो शहरामध्ये गेला आहे का, तो शहरामध्ये गेला आहे ना, गेला नाही तर शहर, हा शहर वे, तर ह्या शहरामध्ये गेला आहे म्हणजे हे बरोबर आहे, अचूक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यानंतर ब पहा, आता इथे भरपूर पर्याय देऊन राहते. ब बरोबर आहे का, बरोबर आहे, ब बरोबर आहे, असं का काहीच बरोबर नाही असं. तर नंतर काय म्हणते, काही शहरे राज्य आहेत. काही शहरे राज्य आहेत, तर काही शहरे राज्य आहेच नाही. ह्या शहर आणि राज्याचा इंटरसेक्ट झालाच नाही. हा राज्य वे आणि हा शहर वे म्हणजे अलग अलग आहे. इंटरसेक्ट झाला आहे का, एकमेकात गेला आहे का, वेन डायग्राम बनले म्हणजे दोघांचे कॉमन एलिमेंट म्हणतो आपण नाही का, शेड्समध्ये शिकलो आहे. तर त्या पद्धतीनं इथं काही दोघांचे कॉमन काहीच नाही आहे. हा अलग आहे, हा अलग आहे. ठीक आहे. म्हणून बघ काय करतं इथं, हा काही शहरे राज्य आहे ते चूक आहे. काही शहरे राज्य आहे हे चूक आहे म्हणजे हे बरोबर झालं. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय म्हणते पहा. दुसरा प्रश्न आहे, सर्व गाड्या विमानी आहेत. काय म्हणताय पहा, सर्व गाड्या विमानी आहेत. ह्या गाड्या झाल्या, सर्व गाड्या विमानी आहेत म्हणते. सर्वच आहे ना, म्हणून आतमध्ये आला, विमानी आहे, विमान. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी वेन डायग्राम काय बनते, तर काही विमाने सायकल आहे. काही विमाने सायकल आहे. विमाने हे विमान आणि हे काही म्हणताय म्हणजे इंटरसेक्ट झाला म्हणजे हे सायकल. ठीक आहे. आता हे दोन वेन डायग्राम झाल्या. या दोन वेन डायग्रामवरून आपण तिसरी वेन डायग्राम बनवायची. आता कशी बनवायची, तर गाड्या हे काढून टाकलं आपण, गाड्या आहे आणि हे विमाने आहे. ठीक आहे. परंतु नंतर काय म्हणताय, विमान आणि सायकल इंटरसेक्ट झाला आहे नाही का, विमान आणि सायकल. काही विमानं सायकल आहे, काही विमानं सायकल आहे म्हणजेच इकडे येणार नाही, गाड्यामध्ये येणार नाही, पण विमान आणि सायकल असं येईल. ठीक आहे. हे झालं सायकल. आता पाहता आपलं पर्याय. आता पर्याय पाहू. आता इथं पर्याय कोणते येते ते पाहता, अनुमान म्हणजे या वेन डायग्राम काढला पण याच्यावरून आता अनुमान पाहायचं. अनुमान काय आहे, काही सायकल गाड्या आहे. काही सायकल गाड्या आहे. नाही, इंटरसेक्टच झाला नाही, गाडीमध्ये आलाच नाही. आला का, नाही म्हणजे तर बरोबर नाही आहे,
अ बरोबर नाही. आता ब पाहू. काही सायकल विमाने आहेत. हो, सायकल विमानाला इंटरसेप्ट केला आहे ना, म्हणजे काही सायकल विमाने आहे ब, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. समजलं. पहिले काही नाही, सोपं राहते. पहिले आपण दिलेल्या माहितीवरून 2 वेन डायग्राम बनवायची आणि त्या 2 वेन डायग्रामवरून आपण तिसरी वेन डायग्राम आपण बनवायची. कशी बनवायची समजलं. हे 2 राहते आणि हे त्याचा हिशोब करून नाही का बरोबर तिसरी बनवायची. ठीक आहे, समजलं ना हे. आता जसं इथं पहिली वेन डायग्राम आहे ती काढून टाकली. नंतर अशी आहे, हे कोणाला छेदलं आहे? विमानाला. म्हणून विमानाला छेदवून टाकायचं इथं, म्हणजे झालं. वेन डायग्राम तिसरी बनली आणि तिसरी वेन डायग्राम दिसली. बरोबर काही विचारू तुम्हाला तर येऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे ब हे उत्तर बरोबर आहे. ब जिथं असेल फक्त ब अचूक, तर हे ब अचूक म्हणजे चूक नाही, अचूक आहे. बरोबर आहे, सत्य आहे. त्याच्यानंतर तिसरं आता काय म्हणते पहा तिसरंमध्ये. तिसऱ्यामध्ये काय म्हणताय? सर्व तारे ग्रह आहे. सर्व म्हटल्याबरोबर इथं तारे आले हे आणि हे ग्रह. ठीक आहे. हे तारे झाले, सर्व तारे ग्रह आहे म्हणून ग्रहाच्या याच्यामध्ये आतमध्ये तो तारे आले. त्याच्यानंतर काय म्हणताय? काही धूमकेतू तारे आहे. हे काही धूमकेतू, हे धूमकेतू आणि हे तारे झालं. आता तिसरी, हे 2 वेन डायग्राम झाल्या. आता तिसरी वेन डायग्राम आपण स्वतः तयार करायची. वा, हे पहिलं देऊनच आहे तारे लिहिलं, ग्रह देऊन आहे ग्रह लिहिलं. आता याच्यामध्ये टाकायचं काय करतं? धूमकेतू आणि तारे. हां, धूमकेतू आणि तारे, हे धूमकेतू झालं, काढली आपण. इथं आहे ना धूमकेतूला तारे छेदून आहे ना, तर तारेला छेदवलं, मग इकडे काही होऊन काढली आपण. तिसरी वेन डायग्राम झाली. आता पहा अनुमान काय निघते. अनुमान काय म्हणत आहे? काही तारे धूमकेतू आहेत. काही तारे धूमकेतू असं आलं, काही तारे धूमकेतू आहे म्हणजे एकमेकाला छेदले का पाहून घ्यायचं. मग छेदले असेल तर बरोबर. काही तारे धूमकेतू आहे, छेदला आहे म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं पहा. काही ग्रह धूमकेतू नाहीत. काही ग्रह धूमकेतू नाहीत. धूमकेतू आहे. काही हे छेदलं आहे ना, याला छेदलं ना, नाही काय. काही ग्रह धूमकेतू नाहीत म्हणते इथं. नाहीत म्हणताय म्हणजे ब चूक आहे. बरोबर आहे पण ब चूक आहे. इथं पहा आता फक्त अचूक आहे, फक्त ब अचूक आहे म्हणजे इथं अचूक आलं. ठीक आहे, इथे अचूक आलं. त्याच्यानंतर व ब दोन्ही अचूक आहे. दोन्ही तर अचूक नाही, हा तर चूक आहे. व ब दोन्ही चूक आहे, दोन्ही चूक नाही. म्हणजे कोणती पर्याय येत आहे? तर हे फक्त अचूक. ठीक आहे. आता एखादं पाहून घेतो ना. ठीक आहे. आता काय म्हणताय इकडे बघा. काय म्हणतो काय 4 नंबरचा. ठीक आहे. 4 नंबरचं काय म्हणतं बघा. आता सर्व उंदीर मांजर आहे. सर्व उंदीर म्हणजे उंदीर आतमध्ये आले, मांजर बाहेर. उंदीर. ठीक आहे. सर्व उंदीर मांजर आहे म्हणून उंदीर आतमध्ये आले. एकही मांजर कुत्रा नाही. एकही मांजर, हा मांजर वे आणि हा कुत्रा, एकही नाही ना, एकही नाही म्हणजे अलग अलग आहे दोन्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण स्वतः बनवायची. आता स्वतः कशी बनवायची ते काही याची पहिली बनवून टाकू आपण. हा झाला उंदीर, हा झाला मांजर. आता मांजर न कुत्रा अलग अलग आहे. मांजर आणि कुत्रा अलग आहे, हाही अलगच झाला, हाही अलग आहे. आता काय विचारलं आपल्याला पहा. ही झाली 3rd वेन डायग्राम. एक पहिली, दुसरी आणि आपण बनवली तिसरी. काही आता काय म्हणते? काही उंदीर कुत्रा आहे. काही उंदीर कुत्रा आहे नाही आहे, हे तर अचूक आहे. चूक आहे, अलग अलग आहे सर्व. त्याच्यानंतर एकही उंदीर कुत्रा नाही. एकही उंदीर कुत्रा नाही, हे बरोबर आहे.
एकही उंदीर कुत्रा नाही. उंदीर कुत्र्यामध्ये आहेच नाही, म्हणजे या सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट झालीच नाही, छेदलीच नाही आहे ना, म्हणजे नाही. म्हणजे ब बरोबर आहे, हे ब बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर कोणतं येईल? फक्त ब अचूक. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कोणतेही गणित येऊ अशी पहिले काय करायचं, दोन दिलेली माहिती राहते, विधाने देऊन राहते, त्या विधानावरून 2 वेन डायग्राम काढून टाकायच्या. त्या 2 वेन डायग्रामवरून तिसरी वेन डायग्राम बनवायची. तिसरी वेन डायग्राम कशी बनवायची? काही नाही, पहिला काढून टाकला, जसा हा ना, हा काढून टाकला, झाला, पहिला काढला. आता दुसरा काढायचा आहे, हा याच्यामध्ये टाकायचा आहे ना. म्हणजे हा कुठं आहे? शहर राज्य. शहर कुठं आहे? म्हणजे राज्य कुठं आहे? शहरामध्ये आहे. राज्य कुठं आहे? शहरामध्ये आहे. तर हा इथं तर नव्हतंच, देश आणि राज्यच होतं आहे ना. तर इथं फक्त शहर आणि राज्य होतं. आता बनवताना कसं बनवायचं आपण? ही तर काढून टाकली आपण, झालं, 2 काढले. आता आपल्याला बनवायचं आहे शहर आणि राज्य. शहर हा देश होता, हा राज्य होता, हा आता राज्य. आणि काय, राज्य कुठं आहे? शहरामध्ये आहे, म्हणजे ही याच्यामध्ये येते पुन्हा, असं आहे ते. ठीक आहे. अशा पद्धतीनं तिसरी बनवायची. जसं हा गाड्या आणि विमाने आपण काढून टाकलं पहिलं. त्याच्यानंतर विमान आणि सायकल. हे सायकल आहे, हे कुठे जात आहे? विमानामध्ये, म्हणजे विमानामध्ये गेली म्हणून अशी काढली. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं तिसरी वेन डायग्राम काढायची, तुम्हाला कोणते उत्तर येते. ठीक आहे. तर धन्यवाद.